प्रिय फादर नॅप, तुमची आठवण मनात तरळते आणि नकळत कातर होतं मन. तुमचं मोठाल्या गहिऱ्या डोळ्यांचं व्यक्तिमत्व डोळ्यांसमोर येतं, उंच पुरं सडसडीत. तुमचा मऊ आवाज कानात घुमतो. भेटता क्षणी माणसाला सामावून घ्यायचे तुम्ही आपल्या भावगर्भ डोळ्यात. अगदी काळजाच्या कुपीत ठेवायचे कायमसाठी. तुमच्या मनाच्या खोल डोहातली वेदना पुसटशी सुद्धा जाणवायची नाही, कारण तुम्ही होतात माणसं धरणारे जातिवंत अवलिया. ऐन तारुण्यात तुम्ही ती हाक ऐकलेली, अज्ञातातून आलेली. तुमचा जन्म 1955चा. घरची परिस्थिती ओढगस्तीची, पण हात हवे मज ख्रिस्तापरी पवित्र तसले म्हणत तुम्ही जगा वेगळं करायला निघालात. 71 साली तुम्ही गोरेगावच्या गुरुविद्यालयात प्रवेश घेतलात. अभ्यासात सुरुवातीपासून हुशार. तुमचं व्यक्तिमत्व बहुपेडी. गुरुपदाच्या अभ्यासाबरोबरच लेखन, संगीत, नाटक अशा अनेक गोष्टीत तुम्हाला रस. हार्मोनियमवर तुमची लांब सडक बोटं अशा नजाकतीनं फिरायची की सुरांच्या गर्भ रेशमी लढी साक्षात समूर्त व्हायच्या. 83 साली तुम्ही गुरुदीक्षा घेतलीत. सहाय्यक धर्मगुरू म्हणून नंदाखालला रुजू झालात आणि अल्पावधीत लहान थोरांच्या गळ्यातले ताईत होऊन गेलात. फुलाफुलांच्या हिरव्यागार परिसरात कितीतरी तरुण मनात तुम्ही सेवेची ज्योत चेतविलीत. त्यानंतर संत जॉन द बॅप्टिस्ट चर्च ठाणे, नानभाटला प्रमुख धर्मगुरुपद, बोळिंज चर्च अशा एक एक जबाबदाऱ्या पार पाडताना प्रत्येक पॅरिश तुमचं कुटुंब झालं. 93 साली वरिष्ठांनी अवघ्या वसईची तरुणाई तुमच्या हाती सोपविली. तुम्ही युवदर्शनचे संचालक झालात. सोबत जीवन ज्योती व गिरीज चर्चची जबाबदारी. केवढं काम ओढत होतात तुम्ही तेव्हा. 1998 साली वसई धर्मप्रांत अस्तित्वात आला आणि मास्टर्स पदवीसाठी तुम्ही लंडनला गेलात. आता तुमच्यात मातीच्या गोळ्याला आकार देणारा एक कलावंत जन्मला होता. म्हणूनच मायनर सेमिनरी पाठोपाठ तुम्ही गोरेगावच्या गुरुविद्यालयाची जबाबदारी स्वीकारलीत. तिथं तुम्ही अति हळूवार चित्ताचे गुरु होतात. प्रत्येकाचं ऐकायला तुम्हाला सवड असे, कारण तुमच्यात होतं एक हळवं आईपण. म्हणूनच सेमिनरीत ब्रदरांसाठी तुम्ही आई झालात. फादर नॅप, खरंच आयुष्यभर देत देत कुठून कुठे आलात तुम्ही. देहभान विसरून तुम्ही असा प्रभूचा मळा फुलवीत होतात. अशातच शरीराच्या बंडाची तुम्हाला चाहूल लागली. पण आजारी पडायला तुमच्याकडे सवड होतीच कुठे. सतत काम आणि काम, एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं. तुमच्या हाती जणू कामाची जपमाळ. पण शरीरापुढे शेवटी नमतं घ्यावंच लागलं. डॉक्टरांच्या वाऱ्या आणि तपासण्यांच्या फेऱ्या ह्यात तुम्ही फरफटत राहिलात. निदान व्हायचं, पण उपचार हुलकावणी द्यायचे. नंतर नंतर उपचारांची जणू प्रयोगशाळाच झालात तुम्ही. दर 3 आठवड्यांनी पुन्हा पुन्हा ब्लड ट्रान्सफ्युजन करावं लागायचं. झुंज चाललेली तुमच्या आत पेशींची. तरी तुम्ही शांत, निश्चल. जणू तुम्ही म्हणत होता, असा जीवनाचा लळा लागला रे, झरा वेदनेचा सखा वाटला रे. कारण वेदनेचा हा झरा तुमच्या खोलीत टांगलेल्या ख्रिस्तात तुमचा सखा झाला होता. तुमचा आजार बळावला. क्रुसवाट सुरूच राहिली, वारंवार ठेचकाळून काढणारी, भुईसपाट करणारी. आता तुम्हाला पैल तीर खुणावत होता. सोस तू माझ्या जीवारे, सोसण्याचा सूर होतो, असे म्हणत तुम्ही रियाजाला लागलेलात. स्वर्गीय नंदनवनात गोड गळ्याने गौरवगीत गाण्यासाठी. जातसे मी माझ्या धामी, 2010चा जुलै उजाडला. आभाळाला खळ नव्हती आणि 5 जुलैच्या रात्री तुम्ही स्वर्गी सुरांशी आपला षडज मिळवलात.
देवाच्या दरबारात रुजू झालात. फादर नॅप, 55 वर्षाच्या आयुष्यात अनेकांसाठी तुम्ही आभाळ झालात. मेघांच्या मायेनं बरसलात. असंख्य माणसातून उमललात. अवघ्या आयुष्याचीच ओंजळ होऊन गेली तुमच्या. तुम्हीच घडवलेल्या आम्हा असंख्य युवक युवतींमध्ये आणि धर्मगुरूत आहात तुम्ही आता. जणू तुम्ही गात आहात, रहस्य कळले अंधाराला, कळले नक्षत्रांशी नाते. रहस्य कळले अंधाराला, कळले नक्षत्रांशी नाते. अनमी भेदुनी भूमीचा थर, रुजलो होऊनी हिरवे पाते. अनमी भेदुनी भूमीचा थर, रुजलो होऊनी हिरवे पाते.